तर वळूयात नाशिककडे। नाशिकमध्ये सुद्धा 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। गंगापूर धरणातनं 8500 क्युसेक्सनं गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलाय। नाशिकचं गंगापूर धरण हे 86% भरलंय आणि त्यातनं विसर्ग सुरू झालाय। धरणातनं केल्या जाणाऱ्या विसर्गामुळे गोदावरी नदी परिसरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे। रामकुंड परिसरात रात्री पाणी पातळी चांगलीच वाढली। त्यानंतर त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा मुख्य रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप आलेलं हे पाहायला मिळते। विशेष म्हणजे पहिलाच श्रावणी सोमवार असल्यानं त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची ही गर्दी ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। मात्र पाऊस असल्यानं भाविकांची गैरसोय मात्र होतीये। इगतपुरी, पेठ, सुरगाणा, दिंडोरी या तालुक्यांमध्ये कालपासून जोरदार पाऊस आहे। तर सध्या दारणा, भावली, कडवा, भाम, वालदेवी, पालखेडसह नांदूर, मधमेश्वर या धरणांमधनं पाण्याचा विसर्ग हा सुरू आहे। अधिक माहिती घेऊयात। प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, सध्याची पावसाची काय स्थिती आहे? कारण ऑरेंज अलर्ट नाशिकला देण्यात आलेला आहे आणि सध्या त्र्यंबकेश्वर असेल किंवा नाशिकमधला आसपासचा परिसर असेल या भागातली स्थिती। जर बघितलं तर गेल्याच आठवड्याचं चित्र होतं। नाशिकमध्ये 3 ते 4 तालुके सोडले तर इतर ठिकाणी पावसाने हजेरी लावली नव्हती, त्यामुळे चिंताही व्यक्त केली जात होती। मात्र गेल्या 48 तासांपासून पावसाची संततधार ही सुरू आहे। त्यासोबतच धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये देखील चांगला पाऊस हा बरसत असल्यामुळे नाशिककरांना दिलासा मिळालेला आहे। नाशिकमधील जवळपास सर्व धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक ही झालेली आहे आणि त्यामुळे विसर्गाला देखील अनेक धरणांमधून सुरुवात ही झालेली आहे। मी आत्ता नाशिक शहरातील होळकर पुलावरती आहेत आणि आपण खाली ही गोदावरीची दृश्यही बघत आहोत। गोदावरी नदीला खरं तर पूरस्थिती ही निर्माण झालेली आहे। गंगापूर धरण 86% भरलेलं आहे आणि त्यामुळे धरणातून 8100 क्युसेकने पाणी जे आहे ते गोदापात्रामध्ये झेपावतंय। पावसाचा जोर हा कमी झालेला आहे, त्यामुळे सकाळी 7 वाजता हा विसर्ग जो आहे तो सध्या कमी करण्यात आलेला आहे। 6000 एवढा विसर्ग जो आहे तो केला जातोय। यासोबतच आपण इतर धरणांचा विचार केला तर जिल्ह्यातील सर्वात मोठं धरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दारणा धरणातून 22383, त्या खालोखाल पालखेड धरणातून 1502, कडवा धरणातून 10098, भावली धरणातून 1509, तर भाम धरणातून 4370 क्युसेकने पाणी जे आहेत ते नदीपात्रामध्ये सोडलं जात आहे। साहजिकच यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे। सुरक्षित स्थळी त्यांना खरं तर जाण्याचं सांगण्यात आलेलं आहे। यासोबतच पूर पाण्यास गर्दी करू नका, धोकादायक ठिकाणी जाऊ नका असं आवाहन देखील प्रशासन जे आहे ते करत आहेत। आपण जर बघितलं तर एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे नाशिककरांना दिलासा तर मिळालाच आहे। यासोबतच मराठवाड्याला देखील मोठा दिलासा मिळाला आहे, कारण नाशिकहून म्हणजे गंगापूर असेल यासोबतच दारणा नदीचं पाणी जे आहे ते नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यामार्गे पुढे मराठवाड्याकडे झेपावत असतं आणि या नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून देखील सध्या 54000 क्युसेकने पाणी जे आहे ते सोडलं जातं। त्यामुळे साहजिकच मराठवाड्याला देखील यामुळे चांगला दिलासा जो आहे तो मिळाला आहे। सध्या मध्यरात्रीपासून पावसाने विश्रांती तर घेतली आहे, त्यामुळे आता विसर्ग देखील हळूहळू कमी हा केला जाईल। प्रज्ञा, नक्कीच दुतोंड मारुती जो आहे त्याच्या छातीपर्यंत पाणी आलेलं पाहायला मिळते आणि हेच सगळ्यात महत्त्वाचं मोजमाप आहे नाशिककरांसाठी सुद्धा। तुर्तास धन्यवाद प्रांजल या संपूर्ण माहितीसाठी। तर पश्चिम